नमस्कार. मी डॉक्टर गणेश जाधव, माणिक स्किन क्लिनिक, लासूर स्टेशन, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आज त्वचेच्या आजारामध्ये प्रामुख्याने सर्वसाधारणपणे एका विशिष्ट आजाराची खूप जास्त भर पडली आहे आणि तो आजार म्हणजे अगदी कोणालाही होऊ शकतो. लहान मुलांना, मोठ्या माणसांना, वयोवृद्ध लोकांना, कोणालाही हा त्वचेचा आजार होऊ शकतो आणि तो आजार म्हणजे फंगल इन्फेक्शन, बुरशीचा होणारा त्वचेला विकार, आजार. तर हा फंगल इन्फेक्शन का होतो, प्रामुख्याने आपण त्याचे कारण जाणून घेऊयात, समजून घेऊयात. सर्वप्रथम कारण आहे टाईट फिटिंग क्लॉथ्स, खूप जास्त घट्ट कपडे वापरणे. त्यामुळं काय होतं की खूप जास्त घाम येतो. आजकालच्या फॅशनमध्ये जीन्स पॅन्ट वापरणं खूप कॉमन आहे. जीन्स पॅन्ट वापरल्यामुळे पण खूप जास्त घाम येतो. टाईट वेअरिंग शूज, सॉक्स, आणि मग घाम जास्त आला की हा फंगल इन्फेक्शन आजार होतो. दुसरं प्रमुख कारण आहे पावसाळ्यामध्ये जर कपडे ओले राहिले तर ओले कपडे राहिल्या कारणाने देखील फंगल इन्फेक्शन होतं. तिसरं प्रमुख कारण आहे जर घरामध्ये एखाद्या व्यक्तीला फंगल इन्फेक्शन झालेलं आहे आणि त्या व्यक्तीचा कपडा, टॉवेल, साबण, कंगा हा घरातल्या दुसऱ्या व्यक्तीने जर वापरला तर त्यांना देखील फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. तिसरं प्रमुख कारण आहे HIV पेशंट्स. जर पेशंटला HIV झालेला आहे तर त्या पेशंटची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली की ही बुरशी अटॅक करते. ह्या बुरशीला सर्वसाधारणपणे ऑपॉर्च्युनिस्टिक फंगल इन्फेक्शन पण म्हणतात. म्हणजे आपल्या साध्या भाषेत संधी साधू फंगस आहे हा. आणखी जर आपल्याहून खूप जास्त दिवस आजारी असो किंवा हायर अँटीबायोटिक्स घेतलेले असो तरी देखील हे फंगल इन्फेक्शन आपल्याला होऊ शकतं. तर ह्या आजाराचे काय लक्षणं आहे? सुरुवातीला कळत न कळत आपली त्वचा लाल होते, नंतर आपल्याला थोड्याशा हलक्या स्वरूपामध्ये खाज येते, नंतर काही दिवसानंतर आपली त्वचा तिथे काळी पडते, तिथे एक गोल सर्कल तयार होतं, त्यामध्ये बारीकशी पुरळ येऊ शकते आणि मग पेशंटला, रुग्णाला जास्त प्रमाणामध्ये खाज येते. मग खाजवल्यानंतर ते फंगस नखामध्ये जाऊन बसतं आणि मग दुसऱ्या ठिकाणी पण कुठे हात लागला, खाजवलं तर त्या ठिकाणी पण हा फंगल इन्फेक्शन स्प्रेड होऊ शकतो. तर मग जनरली कोणत्या कोणत्या ठिकाणी हे फंगल इन्फेक्शन होऊ शकतं? तर सर्वप्रथम मांडीला, जांघेमध्ये, बम्सवर किंवा हाताचं नखामध्ये इन्फेक्शन होतं आणि ती नखामधली बुरशी चेहऱ्यावर होऊ शकते, डोळ्याजवळ, कानाजवळ, नाकाजवळ. तर अशा प्रकारे हा आजार शरीरावरती कुठेही होऊ शकतो. म्हणजे डोक्यापासून तर पायाच्या नखापर्यंत फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. तर आता ह्या आजाराशी निगडीत काय काळजी घ्यावी आपण? प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. तर घरात एखाद्या व्यक्तीला जर हा फंगल इन्फेक्शन झाला असेल तर त्या व्यक्तीचे सर्व रुटीन अंगावर वापरण्याचे कपडे, शर्ट, पॅन्ट, इनरविअर, सॉक्स हे सेपरेटच कडक पाण्यामध्ये 10 मिनटं भिजत ठेवावे. जर एका व्यक्तीपासून घरात दुसऱ्या व्यक्तीला पण हे फंगल इन्फेक्शन झालं असेल तर त्या सर्वांनीच योग्य वेळेमध्ये जवळच्या डॉक्टरकडे जाऊन योग्य ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. कारण सुरुवातीला असं लक्षणं जाणवल्यानंतर कोणताही रुग्ण जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन एक स्टिरॉइड कंटेनिंग क्रीम घेतो आणि ती क्रीम ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन आहे त्या ठिकाणी लावतो. मग सुरुवातीला 7-8 दिवसामध्ये त्या रुग्णाला बरं वाटतं, पण त्या स्टिरॉइड कंटेनिंग क्रीममुळे त्वचा पातळ होते, त्वचेची झीज होते आणि ते सुपरफिशियल फंगल इन्फेक्शन आणखी त्वचेच्या खोलवरती जाऊन बसतं. आणि जनरली ही चूक आज आम्ही रुटीन प्रॅक्टिसमध्ये बघत आहोत की पेशंट ही चूक वारंवार करत आहात. तर अशी एखादी क्रीम, स्टिरॉइड कंटेनिंग क्रीम लावून फंगल इन्फेक्शन बरा होणार नाही. त्यासाठी आपल्याला प्रॉपर योग्य ती ट्रीटमेंट करावी लागेल. 3 ते 4 महिन्याचा ट्रीटमेंटचा कालावधी आहे.
3 ते 4 महिने रेग्युलरच ट्रीटमेंट करावी लागेल. त्यामध्ये जर आपलं इरेग्युलरिटी असेल, खाडा पडत असेल, तरी देखील ट्रीटमेंटची कालावधी वाढते. म्हणून माझं सर्वांना नम्रपणे सांगणं आहे की आपल्याला फंगल इन्फेक्शन म्हणजे बुरशीचा त्वचेचा आजार झाला असेल तर मेडिकलमध्ये जाऊन कोणतीही क्रीम वापरणं योग्य नाही. शॉर्टकट्स लीड्स टू लाँग कट्स. जो 4 आण्याचा आजार आहे नंतर तो 10 रुपयामध्ये त्याचं रूपांतर होतं. म्हणून योग्य ती काळजी घ्या. कपड्यांची स्वच्छता ठेवा. तुमचा कपडा, टॉवेल, साबण घरात दुसरं कोणाला वापरायला देऊ नका आणि प्रॉपर फॉलोअप घेऊन योग्य ट्रीटमेंट करा. हा आजार पूर्णपणे बरा होतो. जेव्हाही वेळ भेटेल, संधी भेटेल, आपण निसर्ग संवर्धन करू, झाडे लावूयात, झाडे जगवूयात आणि योग्य प्रमाणामध्ये आपल्या त्वचेची काळजी घेऊयात. ओके, थँक्यू. जर तुम्हाला देखील फंगल इन्फेक्शन झालेले आहे आणि बऱ्याच ठिकाणी उपचार घेऊनही आजार बरा होत नसेल तर माणिक स्किन क्लिनिकला भेट द्या. अधिक माहितीसाठी कॉल करा 73 87 43 06 34. आणि तसेच आपणास फंगल इन्फेक्शन या आजाराविषयी काही समस्या, शंका असल्यास व्हिडिओवर नक्की कमेंट करा.